राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना तसेच सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी नाशिकमध्ये राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गोल्डक्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात जिल्हाभरातील सुमारे 7,000 शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय. गोल्डक्लब मैदानातून निघालेली मोर्चा त्र्यंबक नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलंय. आंदोलन संपूर्णपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पडलंय. कार्यरत शिक्षकांवरील टीएटी अट तात्काळ रद्द करावी. तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कार्यरत शिक्षकांना न्याय द्यावा. टीएटी धारकांना दिलेल्या पदोन्नत्या रद्द करून सेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्याय दूर करावा. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेतील अन्याय दूर करावा. 15 मार्च 2024 ते संच मान्यता धोरण रद्द करावे. शिक्षकांना BLO, SIR आणि इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावे. पदवीधर व विषय शिक्षकांना विनाअट वेतन श्रेणी लागू करावी. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करावी. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान शिक्षक संघटनांनी शासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की शिक्षकांच्या न्याय मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास आमरण-उपोषणासारखे आंदोलनही करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनाचे राज्य नेते बबनराव चव्हाण यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत शिक्षकांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. यावेळी उलगुलान आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मारुती कुंदे, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, राज्य कार्यवाह संजय पगार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व शिक्षक शिक्षिका, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे नाशिक शहर पोलीस, जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस, RTO आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचे सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती नाशिक यांच्या वतीने आभार मानण्यात आले. मी बबनराव चव्हाण, राज्य नेता, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना. आज नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य समन्वय समितीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आज आंदोलन छेडलं जात आहे. आंदोलनाचे विषय आहेत TET, त्यानंतर BLO, SIR आणि चुकीच्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पदोन्नती प्रक्रिया राबवली जात आहे ती पदोन्नती प्रक्रिया कुठेतरी सिनियर शिक्षकांना न्याय देऊन त्या सिनियर शिक्षकांचा विचार करून 1/9/2025 ला पास झाल्याची तुम्ही झालेल्या लोकांना तुम्ही ज्युनियर शिक्षकांना या निमित्तानं तुम्ही पदोन्नती देताय आणि इथे कुठेतरी सिनियर शिक्षकांवर या निमित्तानं अन्याय होण्याची पूर्ण लाट आज सिनियर शिक्षकांमध्ये पोहोचलेली आहे. सिनियर शिक्षकांचा विचार करून आणि 2026 ला जे TET पास झाले त्यांचा विचार व्हावा. तसेच न्यायालयाने 2028 पर्यंत TET पास होण्याची मुभा शिक्षकांना दिलेली आहे. तर 2028 पर्यंत जर आम्ही पास होणार आहोत तर आम्हाला या निमित्तानं पदोन्नती देऊन आम्हाला न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. अन्यथा पूर्ण राज्यभर आम्ही हे आंदोलन पुढे चालवणार आहोत. नमस्कार. आज मध्यवर्ती शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय मोर्चा येथे मध्यवर्ती संघटनेने राज्यस्तरीय मोर्चा करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व स्तरावरील शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक या शिक्षकांचं आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा येथे नाशिकमध्ये प्राथमिक शिक्षक, खाजगी, शासकीय, उच्च माध्यमिक, माध्यमिक सर्व शिक्षक एकजूट झाले. आजचे 9 जुलै मोर्चाची तयारी गेल्या 15 दिवसापासून आम्ही करत होतो. मोर्चाचा उद्देश एक आहे, जी TET घातली आहे 2013 पर्यंतच्या शिक्षकांना जे पूर्वग्रह दूषित पद्धतीने TET लागू केली आहे ही लागू केली जाऊ नये. अन्याय एक प्रकारे आणि TETच्या माध्यमातूनच शिक्षकांवर दुसरा फार मोठा अन्याय झाले तो म्हणजे पदोन्नत्या सरसकट करण्याऐवजी 1 सप्टेंबर 2025 च्या आत ज्यांची TET झालेली आहे परीक्षा
त्यांनाच पदोन्नतीमध्ये घेण्यात आलं आणि त्यांच्या पदोन्नत्या करण्यात आलं, अतिशय अन्यायकारक. आणि 1 सप्टेंबर 2025 ला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ईटी 2 वर्षासाठी बंधनकारक आहे आणि पूर्व लक्ष प्रवाही हे निकाल लागत आहे आणि यामुळे शिक्षणामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. सर्व शिक्षकांच्या वतीने मी बोलू इच्छितो. मी स्वतः जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रावसाहेब जाधव बोलतो. ईटी 2013 पूर्वी जॉईन झालेल्या शिक्षकांना पूर्वनिश्चित पद्धतीने आम्ही लागू होऊ देणार नाही. यानंतर या मुद्द्यावर केंद्र सरकारला राज्य सरकारला जाग आणायचं काम हा शिक्षक करणार आहे. राज्यातील देशातील सर्व शिक्षक करणारच. दुसरं म्हणजे ज्या पदोन्नत्या झाल्या अन्यायकारक मार्गाने अनियमितपणे त्या त्वरित रद्द कराव्या आणि न्यायाने पदोन्नत्या देण्यात याव्या. 1 सप्टेंबर 2028 पर्यंत टीईटी करा असं सर्वोच्च न्यायालयाने नव्याने सांगितले. तिथपर्यंत शिक्षकांना तुम्ही न्याय द्या, त्यांच्या पदोन्नत्या करा. जर तोपर्यंत टीईटी झाले नाही तर मग त्यांना पदावरून भले पूर्वत पदावर आणा, परंतु हा अन्यायकारक या पदोन्नत्या रद्द झाल्या पाहिजे. नंतर बीएलओच्या नावाखाली अक्षरशः सर आता अशा पद्धतीचं काम चालू आहे. शिक्षक शाळेत नाहीये. जपानमध्ये एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे ट्रेन बांधते स्टेशनवर आणि इथं 500,000 विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये 200-300 विद्यार्थी, एकही शिक्षक नाही. केवळ एखादा शिक्षक एवढ्या विद्यार्थ्यांना सांभाळतो, बाकीचे एसआयच्या कामाला लावले. निवडणुकीचं काम विद्यार्थ्याच्या भविष्यापेक्षा महत्वाचं वाटतं सरकारला. अतिशय चुकीचं आहे. या कामावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. कुठल्याही पद्धतीने सरकारने अजूनही ठिकाणावर आलं पाहिजे आणि या बाळ लेकरांच्या जीवनाशी खेळू नये अशा सर्व शिक्षकांचं म्हणणं आहे. त्याकरता आज हा शिक्षक समुदाय एकवटला आहे आणि त्याचबरोबर आज या मोर्चा काढल्यानंतर शिक्षक समुदाय गप्प बसणार नाही. हे आंदोलन अविरतपणे चालू राहणार आहे. यानंतर लवकरच आम्ही आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा राज्य स्तरावर देणार आहोत आणि शिक्षकाला शिकू द्या. विद्यार्थ्याच्या हितासाठी आंदोलने आमच्या स्वार्थासाठी बिलकुल नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. पण अप्पर जिल्हाधिकारी या मॅडमांशी आमची चर्चा झालेली आहे आणि मित्रो हा फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन नाही आहे, तर हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जे शासनाने जे चुकीच्या पद्धतीने जे काही नियम लावलेले आहेत किंवा जे चुकीच्या पद्धतीने ते कार्य करत आहेत त्या चुकीच्या पद्धतीविरुद्ध आमचा विरोध आहे. याच्यामध्ये जर एक विचार केला, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही खेड्यापाड्यामध्ये लहान बालबच्चांना शिकवणारे आहोत. तिथं आम्हाला शिकवायचं काम दिलं सोडून आणि BLOची कामं करा, SIRची कामं करा, मग आम्ही मुलांना शिकवायचं कधी? आमची सगळ्यात प्रमुख पहिली मागणी हीच आहे की आम्हाला शाळेमध्ये शिकवू द्या. BLOचं आम्हाला देऊ नका. SIRची आमची सगळी कामं काढून टाका. आम्हाला ज्या कामासाठी आमची नियुक्ती केलेली आहे त्याच कामासाठी आम्हाला तुम्ही पगार देता, तर आम्हाला आमचं काम व्यवस्थित करू द्या. हा झाला पहिला विषय. त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषदेमध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्यामध्ये एक चुकीच्या पद्धतीने कृती होते आहे. 34 वर्षाचा मुलगा आणि 34 वर्ष नोकरी केलेला शिक्षक या ठिकाणी जर विचार केला तर 34 वर्षाच्या एका शिक्षकाला त्यांनी फक्त TET पास केली आणि ती TET ही फक्त त्याला नोकरीला लागण्यासाठीची अट आहे. म्हणून तो मुख्याध्यापक होऊ शकतो, पण आम्ही होऊ शकत नाही. आम्ही काही कुठल्या चोर भरतीने आलेलो नाही आहे किंवा आम्ही कुठल्याही मागच्या दरवाज्याने आलेलो नाही आहे. आम्ही रीतसर निवड मंडळाच्या परीक्षा ज्या TETपेक्षाही अवघड आहेत त्या परीक्षांमधून आम्ही आलेलो आहोत. तरी आमच्यावर हा अन्याय होतोय आणि आम्हाला तर म्हणजे सगळ्या शिक्षकांमध्ये दबक्या आवाजामध्ये अशी चर्चा पण होते की याच्यामध्ये काही अर्थकारण तर नाही ना. आणि बऱ्याचशा शिक्षकांची मागणी अशी पण आहे, या जर कारण जर खरंच असं काही असेल आणि आपलं शासन जर या भ्रष्ट जे कोणी कॉन्ट्रीब्युशन करून किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा करून जर असं काही करत असतील तर यांच्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच SITची चौकशी का लागू नये. कारण याच्यामुळे सरकार बदनाम होतोय. बदनाम करणारे वेगळे आहेत, सरकार प्रामाणिक आहे, पण सरकारने यांची प्रामाणिकपणे जर चौकशी केली तर 100% यांचं पितळ उघडं होईल. आणि जी दबक्या आवाजामध्ये चर्चा येते यांनी एवढे घेतले तेवढे घेतले ते सुद्धा शासनाला कुठेतरी आपण त्या हिशोबाने पण प्रयत्नात आहोत. त्याचप्रमाणे जे BLO आहे आणि हे जे आंदोलन आहे हे फक्त नाशिकमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होते. तर यावरती या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचं काय म्हणणं आहे? शिक्षण मंत्र्यांनी आजच्या या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. थोड्या वेळापूर्वी
मालेगाव ठिकाणचे जे काही आमचे मित्रपरिवार आहेत त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये योग्य असा निर्णय घेऊ आणि सर्व ज्येष्ठ शिक्षकांना योग्य असा न्याय दिला जाईल असं आम्हाला आमच्या शिक्षक मित्रांकडनं मालेगाव परिसरातील जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ही गोष्ट कळलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचा हा जो मोर्चा आपण आयोजित केलेला आहे, तर यावरती काय नक्की निषेध तुम्ही काय निर्देश करा? आम्ही निर्देश एकच करतोय की आता ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदोन्नत्या झालेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, त्या रद्द कराव्या. 1/9/2025च्या अगोदर जे TET आहेत त्यांनाच प्रमोशन का, याच्यानंतरच्यांना का नाही? आणि शासनाने जर 1 सप्टेंबर 2028 पर्यंतची मुदत दिलेली आहे तर त्याच्या आधी हा पदोन्नतीचा घाट का घातला जातोय? जर हे सर्व बंद झालं नाही तर येत्या काळामध्ये पूर्ण शाळा बंद आंदोलन, ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये 56 दिवसाचं आंदोलन झालं होतं, काय सांगता यावं, त्याची सुद्धा पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. आणि फक्त आंदोलन असंच नव्हे तर आमरण उपोषणाच्या सुद्धा आम्ही पवित्र्यात आहोत. गरज पडली तर आमरण उपोषणाचं सुद्धा हत्यार आम्ही उपसणार आहोत. या आंदोलनात किती शिक्षक सहभागी झालेले टोटल? या आंदोलनामध्ये कमीत कमी 90% पुढे शिक्षक हे 1 दिवसाच्या रजा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपण जर मोर्चाची फोटोग्राफी किंवा शूटिंग केलं असेल तर गोल्फ क्लब मैदानपासून तर जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत पूर्ण रस्ता पॅक होता. तरी पण आमच्या शिक्षकांच्या 4-4च्या रांगा होत्या. जर 2-2च्या रांगा असत्या तर काय झालं असतं, तुम्ही विचार करा. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.